हा मंजिरी, हॅलो. मंजिरी नाही, मंजिरीचा बाप बोलतो मी. हे बघा, पुन्हा माझ्या मुलीच्या मोबाईलवर फोन करून तिला त्रास दिलात ना तर काय सांगा ना, तर काय पोलिसात द्याल मला? मुदळकर मी त्या लोकांपैकी नाहीये जे सांगून काही करतात. ज्या दिवशी काही करेन ना त्या दिवशी नीट कळेल तुम्हाला. तेव्हा यापुढे मला, माझ्या मुलीला आणि माझ्या नातीला फोन करून त्रास द्यायचा नाही, कळलं? चोर. अगं मंजुषा, तुला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो का? हो मावशी, म्हणूनच मी किचन मधनं आले. अगं हा शुभ्राचा आवाज आहे आणि दादांच्या खोलीत नाही येतोय. मंजिरी आली असेल बहुतेक. ओ कुठे आला सुना? आपल्या घरी आली. ए बघ आजी, मंजिरी आली आहे? नाही मंजिरी नाही आली, मी काल शुभ्राला घेऊन आलो रात्री. म्हणजे तू काल सरनाईकांकडे गेला होता? आई, त्याशिवाय मी तिला इथे कसं आणलं? सत्य आम्हाला नीट सांग. सांगायचं काय, मी त्यांच्या घरी गेलो, हिला घेतलं आणि आलो इकडे. हो की नाही? हो. तू सरनाईक साहेबांना विचारूनच आणलंयस ना? ते कोण आहेत? मी त्यांची परवानगी घ्यावी. म्हणजे याचा अर्थ तू शुभ्राला पळवून आणलं? आई पुन्हा तेच. शुभ्रा माझी मुलगी आहे, तिला माझ्या घरी आणण्याचा हक्क मला आहे. आणि तर ती इथे आले म्हणजे मंजिरी ही 100% येईलच इकडे. म्हणजे तू हिला इथे घेऊन आलास तिथे कोणालाही माहित नाहीये? तेव्हा कळलं असेल. बाबा बाबा बाबा, काय झालं? बाबा काय झालं बेटा? काय झालं? घाबरायला काय झालं? बाबा, शुभ्रा रूम मध्ये नाहीये. शुभ्रा रूम मध्ये नाहीये? अगं मग गेली कुठे? तू पाहिलेस का नीट? मी सगळीकडे बघितलं. अरे दादा, याचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे काल रात्री कोणीतरी माणूस घुसला होता. त्याने याला मारहाण केली आणि त्याच्याच शर्टाने बांधून ठेवला. काय? अरे काय चाललंय का या घरामध्ये? कोणी उठसूट या घरामध्ये घुसतं आणि कोणाला काहीही कसं कळत नाहीये. बाबा बाबा, तुम्ही प्लीज शुभ्रा. हो बेटा. हे बघ, मला सांग, तू त्याला नीट पाहिलंस का? म्हणजे तू त्याला ओळखू शकशील पाहिलं तर? ओळखीचा होता का कुठला तो?
नाही साहेब, नाही. पण समोर आला का ओळखू शकतो मी त्याला. ठीक आहे. हा, माझ्या लक्षात येते साधारण कोण असेल ते. तू एसपी साहेबांना फोन लाव. हॅलो, हा एसपी साहेबांना जरा. हा शिवराज सरनाईक बोलतोय. आई तू का टेन्शन घेतेस एवढं? अगं काय झालंय? अरे त्यांना कळलं तर. अगं त्यांना कळावं म्हणूनच तर केलं ना मी हे. हे बघ सत्या, तू तिला मंजिरीकडे नेऊन दे बाबा. अरे मंजिरी स्वतः येणार आहे तिला घ्यायला. आता आणखीन काय करू आई? तिच्या पाया पडलो, हात जोडले, माफी मागितली, अपमान सहन केले, आणखीन काय करू? आता माझी खात्री आहे की शुभ्राला घ्यायला मंजिरी स्वतः इथे येईल आणि यावेळी जेव्हा ती येईल तेव्हा मी तिला जाऊ देणार नाहीये. अरे पण सत्या तू अगं, काय बोलतोय? नाही होणार आहे तुला तरी काही. कळतंय? सत्यजित मुधोळकर आहेत का? हा बोला. तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. का? तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे सरनाईक साहेबांनी. एक मिनिट. काय? सरनाईकांनी कदाचित कंप्लेंट केली असेल की मी काल रात्री त्यांच्या घरातून एक बाळ पळवून नेलं. तर हेच ते बाळ. ही माझी मुलगी आहे. मी बाप आहे हिचा. हिचं बर्थ सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, मी सिद्ध करू शकतो. आणि मला नाही वाटत साहेब की बापानं आपल्या मुलीला स्वतःच्या घरी आणणं हा गुन्हा आहे. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही मिस्टर मुधोळकर. कोण मुलगी, कोण बाप? तुमच्या विरोधात मुलीच्या अपहरणाची केस नाहीये, तुमच्या विरोधात घरफोडीची केस आहे. दळवी, त्या वॉचमॅनला घेऊन या. हे बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी एक बिझनेसमॅन आहे. मी कोणी चोर किंवा दरोडेखोर नाही. बघूया ना. वॉचमॅन, हेच होते का ते? हो साहेब, हेच ते. जा तू. मिस्टर मुधोळकर, मला तुम्हाला घरफोडीच्या आरोपाखाली अटक करावी लागेल. चला आमच्या बरोबर. एक मिनिट. एक मिनिट. तिला कुठे घेऊन जात आहे मुधोळकर? ती माझी नात आहे. तिचं तिच्या आजोबांकडे असणं तिच्या दृष्टीने भल्याच आहे. आता असं रागावून काही होणार नाही मुधोळकर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी बोलून दाखवणार नाही, डायरेक्ट करून दाखव. आणि जेव्हा करेन ना तेव्हा तुम्हाला कळेल. चला मिस्टर मुधोळकर. गुंडू 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 गुंडू. चला चला, आता आपण आपल्या आजोबांच्या घरी जायचं. आपल्या घरी. हे घर आपलं नाही. चला चला. सरनाईक, हे तुम्ही बरं नाही केलं. काय बरं नाही केलं? तुमचा मावाली मुलगा माझ्या घरामध्ये घुसून माझ्या नातीला घेऊन जातो पळून, आणि मी साधी कंप्लेंट नाही करायची. मग काय करायचं?
तो रात्री अपरात्री माझ्या मुलीला फोन करून त्रास देतो आणि मी काही साधी ऍक्शन नाही घ्यायची. माझा मुलगा तुमच्या मुलीचा नवरा आहे सरनाईक साहेब. विसरताय तुम्ही? हे मी अजिबात विसरत नाही. अजय दुर्दैव माझ्या मुलीची कपाळी मी माझ्या हाताने लिहिले ते मी असा सहजासहजी कसा दिसतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा शालिनी, आता ते दुर्दैव मी माझ्याच हाताने पोचवणार आहे. ही लवकरात लवकर सांगा तुमच्या मुलाला माझ्या नादाला लागू नको म्हणावं. महागात पडेल. मेल्याईचं दूध नाही प्यायला तो. रक्ताचं पाणी करून वाढवलंय मी त्याला. विश्वास आहे माझा माझ्या मातृत्वावर. तुम्हाला काय करायचं ते करा सरनाईक साहेब. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझा मुलगा माझ्या सुनेला, या घरच्या लक्ष्मीला याच घरात त्याच्या मुली सकट घेऊन येतो की नाही बघा. तुमची 2-4 दिवसाची पोलीस कोठडी त्याचं काहीही बिघडवू शकणार नाही. समजतंय ना सरनाईक साहेब? चला चलो 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 चलो. मनू, हे बघ मनू, काळजी करू नकोस. दादा गेलाय म्हणजे शुभ्राला घेतल्याशिवाय परत येणार नाही. ते माहितीये रे मला, पण तिथे जाऊन ना बाबा नक्की वाद घालतील. कुठलीही गोष्ट त्यांनी शांतपणे केली आहे असं कधीच झालं नाही. डोक्यात राग घालून घेतील ते. आणि ह्याच गोष्टीची खूप भीती वाटते रे मला. मला कळतंय दादा तुझ्या आणि शुभ्राच्या बाबतीत पॉझिटिव्ह झालाय, पण त्याचं काही चुकतंय असं मला वाटत नाही. कुठलाही बाप आपल्या मुलांच्या बाबतीत एवढाच पॉझिटिव्ह असतो. आलो 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 आलो. ऐकले आपण. आजोबाच्या घरी आले. काळजी करू नकोस बेटा, काळजी करू नकोस. त्या मुधोळकरला पोलिसांनी अटक केली आहे. आता तुला त्रास देण्याआधी 1000दा विचार करावा लागेल त्याला. काय सत्यजितरावांना पोलिसांनी अटक केली म्हणजे? त्याला घरफोडीच्या गुन्ह्याखाली अटक करवली मी. आता पुन्हा या घरात घुसण्याची हिंमत तो करेल असं मला नाही वाटत. बाबा हे काय बोलताय तुम्ही? ते इथे कोणत्या कारणासाठी आले होते हे आपल्याला सगळ्यांना माहितीये. त्यांच्यावर असा घरफोडीचा आरोप करणं. आरोप हा शब्द सुद्धा छोटा ठरेल त्याच्या वागणुकीपुढे. असो, माझं कर्तव्य मी पार पाडलंय. माझ्या मुलीला असं एकटी रडताना मी नाही पाहू शकत. बाबा प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता ही कंप्लेंट मागे घ्या. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की तुम्ही आम्हा दोघांमध्ये नका पडू. प्लीज बाबा. अरे मग मी काय नुसतं बघत बसू का? आणि काल त्याने जे काय केलं ना त्यामुळे आता मला त्याच्याकडे बघितलंच पाहिजे. वहिनी कुणाला फोन लावतीस?
हा विहंग, हा बोल मावशी. हे बघ, तू कसंही कर आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला पोहोच बाबा. सत्यजितला पोलिसांनी अटक केली. अरे काय? सत्यजितला अटक? हो ना. अरे काय झालं? मावशी बघ, तू प्लीज काही काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. अरे नेमका गौरांग पण नाहीये रे घरी. त्याला कुठली तरी ऑर्डर आली, तो बाहेर गेलाय. मावशी अगं, मी नेमका आता कामानिमित्त लांजाला आलोय. अरे देवा, आता रे. पण मी फोनवरनं काही होते का बघतो. मावशी, आणि सांभाळ स्वतःला. मी आपल्या लॉयरशी बोलतो आणि काही व्यवस्था होते का ते बघतो. कर, काहीतरी कर, लवकर कर. पण माझा जीव इथे टांगणीला लागलाय. काय झालं ते कळव मला. आणि चल ठेवतो. आहे ना, 1 मिनिटात उतरत फोन बसते. वहिनी तू बस आधी आणि शांत हो आधी. आणि हे बघ, समजा व्यवस्थित होईल. कसलं व्यवस्थित वंच? विहंग पण नाहीये इथे. तो जर असताना तर काहीतरी धावपळ करून ओळखी काढून त्याने सत्यजितला सोडवलं तरी असतं. तो नेमका लांजाला गेला. काय करायचं आता? आपण काही सुचत नाहीये मला. वहिनी, तू मंजिरीला फोन कर ना. मंजिरीला? वय, अगं मंजिरी तुझं ऐकल आणि सरनाईक साहेबांशी बोलल. हा म्हणजे मी लावला असता फोन तिला, पण सरनाईक साहेबांनी जर उचलला तर. पण नाही ना, बिन नाही. तू आधी फोन लाव बघू. हा लाव लाव लाव. हॅलो. मंजिरी, मी आई बोलते. बोला आई. तुला कळलं असेलच ना की सत्यजितला. कळलंय मला. त्यांना ते योग्य झालंय असं वाटतंय का तुला? पण त्यांनी जे केलं ते सुद्धा योग्य नव्हतं. नाही मान्य आहे मंजिरी, सत्यजित चुकीचंच वागलाय. पण शुभ्राच्या प्रेमापोटी तो वागला ग असं. आपल्या मुलीच्या ओढीने जगणाऱ्या बापाला एवढी मोठी शिक्षा नको देऊस. मग आता मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? एकच कर, तुझ्या वडिलांशी बोल. त्यांना म्हणावं सत्यजितवर टाकलेली केस मागे घ्या. प्लीज. ठीक आहे, मी बोलून बघते बाबांची. प्लीज बोल. वहिनी, काय म्हणली मंजिरी? बोलते ना सरनाईक साहेबांशी. बाबा, बाबा, माझी एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही पोलिसात यांच्या विरुद्ध जी तक्रार नोंदवली आहे ती प्लीज मागे घ्या. नाही, मला काय त्याची तशी गरज वाटत नाही. त्याशिवाय माणसाला अद्दल घडणार नाही ना. सत्यजित मुदळकर स्वतःला हुशार आणि सुपर इंटेलिजंट समजतं ना. त्याचं हे रूप सुद्धा लोकांना कळू दे ना. त्याशिवाय त्याची गुरुमी नाही उतरणार. पण बाबा, या सगळ्याने काय होणार आहे?
उगाच अब्रू चव्हाट्यावर येईल. कसली अब्रू? त्या माणसांना घरची लक्ष्मी सांभाळता येत नाही, त्यांची कसलेली अब्रू? हे बघ, आपण आता विषय बोलूया नको. मी तुझं काही ऐकणार नाही, माझा निर्णय बदलला. बाबा बाबा प्लीज. इतके दिवस त्यांनी खोटा का होईना पण जो मान मला दिला, हसवं प्रेम दिलं, निदान त्याची परतफेड म्हणून तरी तुम्ही तक्रार मागे घ्या प्लीज. ठीक आहे, बघतो मी. चला मुदळकर, तुमचा जामीन झाला. इथे सही करा. कोणी दिलं माझं जामीन? यांनी